नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीविषयी, हळदी कुंकू याविषयी, वाण देणे घेणे याविषयी अनेक महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेले आहेत. अनेकांचं ऐकून सुद्धा हे संभ्रम निर्माण होऊ शकतात. पण खरा शास्त्रार्थ काय आहे हे जाणून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिल्यांदा आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी, खास महिलांसाठी बनवत आहोत. महिलांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा असतो, म्हणून हा प्रत्येकानेच व्हिडिओ पहा. पुरुषांनी हा व्हिडिओ पाहिला तर आपल्या घरातल्या प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, ही माहिती पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक महिलांना याचा फायदा होईल. आपण मकर संक्रांतीच्या दिवशी, जर मकर संक्रांत करत असताना, वाणवंसा देत असताना किंवा काही कारणास्तव तुम्हाला अडचण आली आणि तुम्ही हा कार्यक्रम करू शकला नाहीत, हळदी कुंकू करू शकला नाहीत, तर येणाऱ्या रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा कार्यक्रम अवश्य करू शकता. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका. येणारी अमावस्या आहे, फक्त त्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करू नका. इतरत्र कोणत्याही दिवशी तुम्हाला हा कार्यक्रम करता येणार आहे. रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हा कार्यक्रम करू शकता. हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, वाणवंसा, वाण देणे घेणे हे तुम्ही कार्यक्रम करू शकणार आहात. त्यामुळे मनामध्ये कसल्याही प्रकारचा संभ्रम न ठेवता तुम्ही हा कार्यक्रम आवर्जून करू शकता. आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला 100 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत. त्या प्रत्येक सबस्क्राईब करणाऱ्यांना मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो, मनापासून त्यांचे धन्यवाद त्यांना देतो. आणि प्रत्येकजण माझे व्हिडिओ तुम्ही अवश्य तुमचा अमूल्य वेळ देऊन बघता, त्याबद्दल सुद्धा मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो. अशीच तुमची साथ असेल तर नक्कीच मी यशापर्यंत जाईल. तुमच्याच साथीने हे सगळे माझे मार्ग जे आहेत, हे अनेक वेगवेगळे मार्ग तुमच्यामुळे मला सुचत आहेत, मी तुमच्यापर्यंत पाठवत आहे. अनेक धार्मिक विधीबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून नवीन नवीन शास्त्रार्थ माहिती, धार्मिक विधीबद्दल, धार्मिकतेबद्दल माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यात येईल. धन्यवाद.